नगरसेवक आबा बागुल यांच्या पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने महायज्ञाचे आयोजन करण्यात आले। पुण्यात पालख्यांच्या झालेल्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाचे हार्दिक स्वागत करण्यासाठी तसेच उत्तराखंड सारखा जलप्रकोप पुन्हा घडू नये, या जलप्रकोपात बेपत्ता झालेले नागरिक सुखरूप परत यावेत, त्याचप्रमाणे तेथे निधन पावलेल्या नागरिक आणि जवानांना श्रद्धांजली अर्पण करण्याकरता या यज्ञाचे आयोजन करण्यात आले। मोठ्या होमकुंडात अग्नी प्रज्वलित करून त्यात तूप आणि समिधा अर्पण करण्यात आला। गेली 15 वर्षे दरवर्षी सातत्याने पुणे नवरात्र महोत्सवाच्या वतीने पालखीबरोबर जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात येते। नुकत्याच उत्तराखंडात झालेल्या निसर्ग प्रकोपात अनेक जणांनी आपले प्राण गमावले, त्यांच्या आत्म्यांना शांती लाभावी यासाठी पालखीचे औचित्य साधून हा महायज्ञ करण्यात आला। या पूजेत वारकऱ्यांसह सुमारे 3000 नागरिकांनी सहभाग घेतला। यावेळी सर्व उपस्थितांना भोजन देण्यात आले। महायज्ञानंतर सायंकाळी भजन आणि कीर्तनाचे भव्य सादरीकरणही करण्यात आले। माझे नाव पूर्ण नाव राहुल उल्हास बागुल। पुणे नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून आम्ही आज गेली 15 वर्ष आणि वर्ग लोकांसाठी भोजन आणि बरेचसे कार्यक्रम देवाचे आम्ही घेत असतो। यावर्षी 11 महिन्यामध्ये जे झालेलं आपण स्कोप झालेला आहे, आपल्या बरेचसे लोक तिथे राहून गेलेले आहेत, त्यांच्या शांतीसाठी आणि त्यांना आत्म्याला शांती लाभो यासाठी आम्ही महायज्ञ केलेला आहे। या यज्ञामध्ये 3000 लोकांनी सहभाग घेतला आहे। वारकरी संप्रदायाच्या लोकांना नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून त्यांना भोजन वगैरे आम्ही देतो दरवर्षीप्रमाणे। संध्याकाळी आम्ही भोजनाचा वगैरे कार्यक्रम ठेवलेला आहे। कीर्तन आहे आमचं मोठं, आमच्या बऱ्याचशा दिंड्या आलेल्या आहेत, दरवर्षीप्रमाणे 3000 लोक आले आहेत। त्याचप्रमाणे सायंकाळी 7 वाजता सुनील माने तवशीकर यांचं मोठे भजन ठेवण्यात आलेलं आहे। तरी सर्व वारकऱ्यांनी या भजनाचा लाभ घ्यावा ही विनंती।